ही मोर बघा किती छान आहे तिथे, पण तो खरा मोर नाही, खोटा मोर आहे। हा खोटा मोर। छान दिसतंय इथून सगळं, मंदिर पण खूप सुंदर दिसतंय इथून। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे खारवडे येथील म्हसोबा मंदिरामध्ये। अतिशय सुंदर मंदिर आहे, मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। हे देवस्थान पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य मुळशी तालुक्यातील खारवडे गावात भाविकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभूनी जागृत असे नवसाला पावणारे तीर्थक्षेत्र श्री म्हसोबा देवस्थान आहे। आणि रस्ता सुद्धा अतिशय सुंदर वळणावळणाचा रस्ता आहे। मी या देवस्थानाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर नमस्कार मंडळी, हे आहे म्हसोबा देवाचे मूळ स्थान समजले जाणारे खारवडे येथील देवस्थान, जे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे। तर चला त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। खारवडे येथे घनदाट झाडीत झाडाचा पालापाचोळा गोळा करीत असताना निंबोनीच्या झाडाखाली हाताला शेंदूर लागल्याने बुवाजी मारणे अतिशय घाबरून गेले। त्याच दिवशी रात्री त्यांना श्री म्हसोबाची उत्पत्ती होत असल्याचा दृष्टांत झाल्यावरून त्याच ठिकाणी उत्खनन केले असता शेंदूर लावलेली मोठी मूर्ती आढळली। आणि तीच ही सध्याची म्हसोबा देवाची मूळ मूर्ती आहे। आणि त्यामुळेच खारवडे हे श्री म्हसोबाचे मूळ स्थान असल्याची समजले जाते। ही उत्पत्तीची कथा 13व्या शतकातील असल्याची आख्यायिका आहे। स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर दर्शनाला येत असत असा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार दयाजीराव मारणे यांचे हे कार्यक्षेत्र। देवाचा कारभार सर्व ग्रामस्थ पाहत असत। अशा या श्री म्हसोबा देवस्थानला दर रविवारी पौर्णिमा अमावस्या या दिवशी भाविकांची अलोट गर्दी असते। इकडे मागच्या साईडला गार्डन आहे, गार्डन अशी मस्त झाडी वगैरे। ओ वाव, धबधबाच वाटतोय हा। अरे वा, मुलांना खेळण्यासाठी मस्त बनवलेलं आहे, झोका वगैरे, सीसॉ। ही मोर बघा किती छान आहे तिथे, पण तो खरा मोर नाही, खोटा मोर आहे। हा खोटा मोर। किती छान दिसतंय इथून सगळं, मंदिर पण खूप सुंदर दिसतंय इथून वरून। वाव, ओ तुम्हाला मंदिर कसं वाटलं आणि तुम्ही ते आलाय का, मला कमेंट करून नक्की सांगा।